नमस्कार, माय महानगरच्या या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आहे। आजचा 6वा दिवस सुद्धा अगदी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीचा असणार आहे। मात्र जर आपण कालचा जो दिवस पाहिला तर संपूर्णपणे विधान परिषदेमध्ये एक मोठा निर्णय झाल्याचा पाहायला मिळाला। हा निर्णय म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं। यांचं निलंबन झालं ते म्हणजे सभागृहामध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेचे गटनेते असलेल्या प्रवीण दरेकर यांनी या सगळ्यावरती आपण पाहतोय की आक्षेप घेऊन एकंदरीत निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते। याशिवाय आपण पाहतोय की विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि या सगळ्या आंदोलनानंतर त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती करण्यात आली। आणि आजचा दिवस जो आपण पाहतोय तर खरं तर विधानसभेमधलं जर कामकाज जर पाहिलं आजच्या दिवसाचं तर विधानसभेमध्ये आज अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होणार आहे। त्यातील मुंबईचे बरेच विषय आज चर्चेला येणार आहेत। याशिवाय आपण पाहतोय की एकंदरीत जो ठेवींचा मुद्दा होता त्यावरती सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आज वर्तवली जाते। याशिवाय कायदा सुव्यवस्था आहे, पुण्यातील जी कल्याणी नगरमधील पोर्शे कार दुर्घटना या सगळ्या संदर्भातील आज विधानसभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र कुठेतरी आपण पाहतोय की दुसरा आठवडा सुरू झालेला आहे। दुसऱ्या आठवड्यामधलं तिसरा आणि पावसाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आज आहे। मात्र या 6व्या दिवशी जर आपण पाहतोय तर अजून सुद्धा आपण बऱ्याचदा ज्या शेतकऱ्यांचं एकंदरीत या दुष्काळग्रस्त भागांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचं, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं, विदर्भातील शेतकऱ्यांचं पावसामुळे ज्यांचं आर्थिक नुकसान झालंय, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ असलेल्या या सगळ्या शेतकऱ्यांवरती चर्चा अद्याप होत नसल्याचा आरोप सुद्धा जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय। त्यामुळे विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, इकडचा पाणी प्रश्न, विदर्भातील शेतकऱ्यांचा एकंदरीत या सगळ्यावरती चर्चा कधी होणार, विदर्भावरती विशिष्ट चर्चा ठेवावी अशी सुद्धा विशेष बैठक बोलवावी, विशेष चर्चा ठेवावी अशी सुद्धा विरोधकांची मागणी असते। मात्र या सगळ्या मागणीकडे कुठेतरी आता दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय। विदर्भावरती चर्चा झाली तर केवळ ती 2 दिवसांची असते किंवा एका दिवसाची असते असा सुद्धा आरोप हा विरोधक करत आहेत। मात्र या सगळ्यावरती जर आपण पाहिलं विधानसभेचं कामकाज जे ते आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी ठरणार आहे। याशिवाय जर आजचा दिवस जर पाहिला तर आता काही वेळात म्हणजे थोड्या अर्ध्या तासाच्या अंतरानंतर या ठिकाणी विरोधक सुद्धा एकवटतील, आंदोलन करतील। यांच्या आंदोलनाचा मुद्दा जर आपण काही दिवसांपासून पाहिला तर हा सुरुवातीच्या दिवशी पाहिलं तर पेपर फुटीचा होता, त्यानंतर शेतकऱ्यांसंदर्भात होता, त्याच्यानंतर एकंदरीत सगळे राज्यातील विषय होते। मात्र आज काय आंदोलन असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय जर विधान परिषदेमधलं कामकाज पाहिलं तर जसं सुरुवातीला आपण मुद्दा जाणून घेतला तर तो म्हणजे विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे। त्यामुळे आजचं कामकाज जे आहे ते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या विनाच होणार आहे। त्यामुळे एकंदरीत विरोधी पक्षनेता नसताना नेमकं कामकाज कसं चालणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण ज्यावेळेला सरकारी भूमिका, सरकारी निर्णय मांडले जातात त्यावेळेला विरोधातून काही विरोधक सुद्धा असतात, ते चर्चा करतात। त्यांचा विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवे हे त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात। मात्र जर पुढील 5 दिवस आपण पाहिलं, कारण 5 दिवसांसाठी त्यांचं हे निलंबन आहे, तर पुढील 5 दिवस जर पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधान परिषदेमध्ये नसणार आहे। त्याच्यामुळे जर एकंदरीत महत्त्वाच्या चर्चा झाल्या ज्याच्यामध्ये विदर्भाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तर अशा सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली तर विरोधी पक्षनेता नसताना न्याय कसा मिळणार, एकंदरीत चर्चा ही कशी होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय आता जर कामकाज पाहिलं तर आज विधान परिषदेची विशिष्ट बैठक जी आहे ती आज बोलवण्यात आलेली आहे। या विशेष बैठकीनंतर नियमित कामकाज असणार आहे। आणि याशिवाय अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या विविध मागण्यांबाबत जी आहे ती बैठकसुद्धा होणार आहे। खरं तर काल होती 2 जुलै आणि काल जर आपण पाहिलं तर कोयनाग्रस्तांनी आपण पाहतो कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या विविध म्हणजे कोयनाग्रस्तांनी लॉंग मार्चचा जो इशारा आहे तो सरकारला दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आता त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा होणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहतोय की एकंदरीत अनेक चर्चा आहेत। आता विधान परिषदेमधील महत्त्वाचे 2 विषय पाहिले तर आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नवनिर्वाचित आता विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीतून निवडून आलेले जे आमदार आहेत अनिल परब यांचा जो विषय आपण जर पाहिला गेला तर हा मुंबईतील धारावी येथील OC1 राजावाली चाळ टी जंक्शन येथील CTCS क्रमांक मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाणिज्यिक गाळ्यांचे बांधकाम करण्यात आलेले, त्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांचा हा विषय। आणि जर दुसरा विषय जर पाहिला याच्यामध्ये विधान परिषदेमधला
तर तो आहे भाजपचे आमदार असलेल्या उमा खापरे यांचा. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये गेल्या महिन्यांमध्ये असेल, त्याच्या अगोदर असेल, MIDCमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले, अनेक ठिकाणी स्फोट होत होते. रासायनिक स्फोट होत असल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणचा त्रास होतो. रहिवासी असतात त्या ठिकाणी आपण पाहतोय, त्याच्यामुळे स्थानिक असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामना जो आहे तो त्यातील लोकांना करावा लागतो. त्यामुळे या स्फोटापासून या नागरिकांची सुटका व्हावी असं सुद्धा आजच्या या एकंदरीत लक्षवेधीच्या माध्यमातून असेल, चर्चेच्या माध्यमातून असेल, हे प्रश्न जे आहेत त्या चर्चेला येणार आहे. दरम्यान जर आपण पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये खडाजंगी जी आहे ती अनेक विषयांवरती होणार आहे, विदर्भाच्या चर्चेवरून होणार आहे. त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये जर पाहिलं तर विरोधी पक्षनेताच नाही आहे आणि विरोधी पक्षनेता नसताना कसं एकंदरीत चर्चा चालणार, कसं कामकाज चालणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.